सांगलीमधल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणातलं आता रॅकेट उघडकीला आलेलं आहे। म्हैसाळ गर्भपात प्रकरणामध्ये एक मोठं रॅकेट असल्याचं आता उघड झालंय। गर्भपात प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटकच्या कागवाडमधून डॉक्टर घोडकेला देखील अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटकच्या कागवाड परिसरातले डॉक्टर श्रीहरी घोडके मॅटर्निटी हॉस्पिटलवर छापा मारून बुधवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपींना मिरज कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। कर्नाटकच्या कागवाडमधून डॉक्टर घोडकेला अटक करण्यात आली आहे। एक मोठं रॅकेट असल्याचा संशय यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानुसार आता हे रॅकेट उघड झालेलं आहे। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकात सुद्धा या रॅकेटची पाळंमुळं गेलेली आहे तसंच एकंदरीत दिसतंय। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या बरोबर आहेत। रवींद्र, कागवाडमधून डॉक्टर घोडकेला अटक करण्यात आली आणि हे खूप मोठं रॅकेट असल्याचं आता उघड होतंय। काय नेमके अपडेट्स कळतायत? नक्कीच म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचं रॅकेट हे मोठं आहे आणि हे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यांमध्ये पसरलेलं हे रॅकेट आहे। त्यामुळे कर्नाटकामध्ये पोलिसांची विविध पथकं गेलेली आहेत, छापेमारी सुरू आहे आणि त्यातूनच एक कागवाड येथे सांगलीच्या गुंडविरोधी पथकाच्या पोलीस पथकानं छापा मारून त्या ठिकाणी डॉक्टर श्रीहरी घोडके यांच्या दवाखान्यावर छापा मारला। तिथून 2 सोनोग्राफीची मशीन जप्त करण्यात आलेली आहेत, कागदपत्र जप्त करण्यात आलेले आहेत आणि श्रीहरी घोडके यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे याला काल अटक करण्यात आली होती। त्याचे कंपाऊंडर उमेश साळुंके आणि नर्स कांचन रोजे या दोघांना आता अटक करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी अटक करण्यात आलेली आहे आणि या तिघांनाही कंपाऊंडर उमेश साळुंके, नर्स कांचन रोजे आणि कागवाडचा डॉक्टर श्रीहरी घोडके या तिघांना सुद्धा काही वेळापूर्वी मिरजेच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयाने या तिघांनाही 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि एकंदरीतच हे रॅकेट मोठं आहे आणि आता पोलिसांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू आहे आणि अटकेच्या कारवाया सुरू आहेत। रवींद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। रवींद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर सांगलीमधून उपस्थित होते आणि आपण बघतो म्हैसाळ गर्भपात प्रकरणातलं आता हे रॅकेट मोठं उघड झालेलं आहे। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकमध्ये सुद्धा याचे धागेदोरे सापडलेले आहेत आणि कागवाडमधून डॉक्टर घोडकेला अटक करण्यात आलेले आहे। तसंच या हॉस्पिटलमधले आणखी काही डॉक्टर, खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमधले आणखी काही डॉक्टर हे खरं तर रडारवर आहेत। परिसरामध्ये मोठी चौकशी होतीये, त्यामुळे याभोवती नेमके किती आहेत, या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टर आढळलेले आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर म्हणजेच कागवाडच्या हद्दीत, कागवाड हे गाव कर्नाटकच्या हद्दीत येतं। आता हे गाव पोलिसांच्या रडारवर आहे। पोलिसांनी या गावातील गुरुप्रसाद ह्या हॉस्पिटलमध्ये श्रीहरी घोडके डॉक्टर आहेत त्यांना अटक केलेली आहे, कारण ह्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालेलं आहे। पोलिसांनी डॉक्टर श्रीहरी घोडके यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारं सोनोग्राफी मशीन जप्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर घोडके यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघतोय की श्रीहरी घोडके यांचं हॉस्पिटल जे आहे ते कागवाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। असं असताना सुद्धा या हॉस्पिटलमध्ये काय नेमका प्रकार चालायचा हे ची कणकूण कुणालाच नव्हती। वरच्या साईडला डॉक्टर श्रीहरी घोडके राहायचे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला जे गेट आहे त्या गेटमध्ये आतमध्ये ते प्रॅक्टिस करायचे। सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंट दिसून यायचे, पण नंतर मात्र श्रीहरी घोडके यांनी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरू केलं आणि डॉक्टर खिद्रापुरेच्या मदतीनं त्यांनी अनेक पेशंट इकडून खिद्रापुरेंच्याकडे पाठवलं आणि त्या ठिकाणी गर्भपात केला। अशा प्रकारची माहिती पोलिस तपासात उघडकीस आलेली आहे। श्रीहरी घोडकेंसारखे अनेक डॉक्टर कर्नाटकमधले पोलिसांच्या तपासाच्या रडारवर आहेत, त्यामुळे पोलीस त्या सगळ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कागवाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।